पहिला बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. अमित अंजरलेकर येतील आणि अप्रतिम झेल देखील पकडतील. गोल्डन डकचे शिकार झालेत. पहिला विकेट पाहायला मिळतोय, पहिला धक्का पाहायला मिळतोय टीम मेघवाडी या संघाला. तोपर्यंत घेऊया आपल्या गाण्याचा आनंद. हे कामा पिंटू काय करू हे बबलू तो बोलला पिंटू. धन्यवाद. बॅटर क्रमांक 2 पाहायला मिळतील. मैदानात दाखल झाले मनीष दाखल होताना पाहायला मिळतील. पहिली विकेट पाहिली, मिनीची खेळी समाप्त झाली. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांनी 2 विकेट आहे. सेल्फ आउट झालेत, म्हणजे बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील पाहायला मिळत आहे. मनीष आले आणि मैदानाच्या बाहेर देखील गेलेत. 2 विकेट देखील गेले. गोल्डन डकचे शिकार झाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न बॅटर तयार नाही. गोलंदाज क्रमांक 1 सुनील पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आउट अपील केला जात आहे. बरोबर आहे. 3 बॉल. धावसंख्या पहिली धावफलकावरती 1 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल गेलाय. सेल्फ आउट देखील पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 1 याकडे वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा गोलबा टप्प्याचा बॉल खेळाडू मैदानात आहे. ओव्हर संघाची धावसंख्या पाहिली तर 3 खेळाडू 0 या धावसंख्येवरती माघारी परतलेत आणि एक आशिष डाकणचं दुसरं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहे. लोकांना पहिलं तर वंश पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 मॅच क्रमांक 2 पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र अप्रतिम पहिला बॉल हाताळला जातोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु पंच आमच्याकडे. ओव्हर क्रमांक 2 अमित अंजरलेकर. बॅटर क्रमांक पाहिले तर 4 फलंदाजी करताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कार्पेट केलेला फटकापैकी पाहायला मिळते. षटकार आलाय समोरच्या दिशेने. बॉल ट्रायबल होतोय, परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली नाही. टप्प्याचा बॉल इथे दांडी गुल गेले. यष्ट उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 4 देखील माघारी परततील. तोपर्यंत आमचे साऊंड 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. जाऊन पुसलेली 3 याकडेवरती 4 विकेट गेले. पुन्हा एकदा टॅप केलंय. बॉल गेला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. पंचांनी 1 धाव घोषित केली आहे. घोषित धावसंख्या पाहायला मिळते. बॉल क्रमांक 5 बंटू गो असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा गोलबा टप्प्याचा बॉल. अलंद कार्पेट ड्राईव्ह केला. बॉलला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण देखील तितके चांगला पाहायला मिळते. 5 याकडेवरती 4 गड्यांच्या मोबदले टीम मेघवाडी या संघाच्या पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाज दाखल झाले. मिलिंद पाहायला मिळत आहेत. खूपच स्लोवर बॉल होता. पंच वळाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये टायटॅनिक पोज प्रथमेश स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला आणि इथे विकेट झाली गेली आहे. पंचांकरिता अपील करण्याचा क्रमांक 3. पुन्हा एकदा बॅकफूटवरती येऊन षटकावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली वाईड बॉल घोषित केलाय. पंचांची वादविवाद करू नका विनंती असेल. मध्ये मिलिंद गोलंदाजीसाठी आलेत. आतापर्यंत 1च बॉल हाताळलाय. अजूनही 4 बॉल पूर्ण हाताळावे लागतील. पुन्हा एकदा चांगला टप्पा पाहायला मिळतोय. रेकॉर्ड स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली. एक षटकार चौकाराची गरज असेल ती मेघवाडी या संघाला, परंतु येणार कधी त्याची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा फर्स्टच्या मागे श्रेयस पांडे पाहायला मिळत आहे. डॉट बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा टॉप पेच लागली आहे. फॉलो थ्रूला झेल पकडली जाते. कॉटन 2 झेल पाहायला मिळते. विकेट क्रमांक 5 चांगली गोलंदाजी पाहायला भेटत नाही. मेघवाडी पुन्हा अप्रतिम टप्पा हाताळला जातोय. स्लोवर टप्पा टाकला जातोय. फलंदाजाला कुठल्या महत्वाचा षटक असेल. षटक क्रमांक 4 पाहायला मिळतं. पहिल्या इनिंग मधील या षटकामध्ये नक्कीच मेघवाडी प्रयत्न करतील. आता करो या बरोची स्थिती आहे. धावसंख्या 9 या धावसंख्येवरती आहे. 5 खेळाडू आतापर्यंत तब्बूच्या आसपासला परतले, परंतु इथे ह्या बॅटरला फलंदाजी करावी लागेल. 2 षटकार ठोकावे लागतील या ओव्हरमध्ये. चांगला बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे वंश यांच्याकडनं झेल सुटली आहे. काय फेकिंग केली आहे पहा. पंच निर्णय काय देतील पाहूया. पंचांकडे लक्ष असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहायला लागेल. आताचा एक शॉट आहे. 1+2 3 धावा ऍड केले जातील स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा गोलवर टप्प्याचा बॉल. याही बॉलला उडवलाय सीमारेषा पलीकडे. ज्याची चर्चा करत होतो की 2 षटकार मारले
पुन्हा एकदा नो बॉल वरती बॉल गेलाय. सेल्फ आउट होताना पाहायला मिळत आहे. बॅटर जातील मैदानाच्या बाहेर. बॉल काउंट होईल आणि धावा देखील ऍड होईल. मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. फलंदाजी करावी लागणार टीम मेघवाडी आपल्या संघाला. एक षटकार मारलाय जरूर. धावसंख्या खाली आहे. पुन्हा एकदा आउट द ग्राउंड अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. श्रेयस मारणे बॉल खाली होते. त्यांच्याकडनं पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पुन्हा एकदा सेल्फ आउट होताना बॅटर पाहायला मिळतील. कारण की प्रयत्न करावे लागतील. बॉल आहे, निर्णायक बॉल आहे. पहिल्या इनिंग मधील गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहिले ओमकार पाहायला मिळत आहे. एक षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक केलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. अमित अंजरलेकर येत आहे. जर्सी क्रमांक 17. त्यांच्याकडनं चुकी होणार नाहीये. वंश आपल्याकडनं एक चुकी झाली होती परंतु इथे देखील झेल पकडली गेली. जोडी पाहायला मिळते. कैवारी बॉईज करी रोडचा कैवारी एका बाजूला पाहिलं. जर्सी क्रमांक 17 अमित अंजरलेकर पाहायला मिळतील. 9 वरती वंश पाहायला मिळतील. 21 धावांचा पाठलाग करायचा. 20 धावा धावफलकावरती झालेत मेघवाडी या संघाच्या. कंपल्सरी 21 चेस. गोलंदाजीसाठी रोहन दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्या नो बॉल टाकला जातोय परंतु इथे रन बिटवीन द विकेट. आम्ही थांबणार नाहीयेत. धावतात, चप्पड आहेत, चित्यासारखे पळतात. जवळ पुजलेली 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती पाहिलं तर वंश दाखल होताना पाहायला मिळतील. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर क्रमांक 1 पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. वंश याच्या बॅट मधून आलाय. धमाकेदार, दर्जेदार भूमशंकर सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. वा 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 वंश. पुन्हा एकदा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये. त्यांच्याकडनं बॉल पकडला जातो मिळालाय. पुन्हा एकदा आम्ही त्यांचा टॅप केले जाते. बॉल समोरच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जाते. या एक धावा खूप आता महत्वाच्या ठरणार आहेत. कारण वा वंश अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आपल्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वा 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 वा. छत्रपतींच्या तलवारीचा वार. षटकार पाहायला मिळतोय. पाठवण्यात बघा बाउंड्री बाहेर. चालू सामन्यातील विजय संघ त्यांच्याबरोबर सामना असेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चांगली झेल पकडली जाते. वंशी खेळी समाप्त झाली आहे. 16 या धावफलकावरती पहिला धक्का पाहायला मिळतोय वंश यांच्या माध्यमातून. वंशने काम केलं. वंशने 2 षटकार समोर. बॅटर क्रमांक 2 मंदार दाखल होताना पाहायला मिळतील. एका बाजूला अमित अंजरलेकर पाहायला मिळतील. गोलंदाज तुम्ही काही करू नका. आपल्याकडे वेळ आहे. पंचांनी पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अमित अंजरलेकर यांनी टॅप केलाय. पाठवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. या एक धावा आता खूप महत्वाची असणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने याही बॅटरने ठरवलंय आम्ही थांबणार नाहीये. छत्रपतींच्या तलवारीचा वार. चेंडू सीमारेषा पार आलाय.